या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। वरुड तालुका ग्रामीण महाअनुभाव सेवा मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी आज वरुड तहसील कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे। नेमकं हे निवेदन कशासाठी दिलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे काही पदाधिकारी आहेत। काय सांगणार, आज कशा निमित्त हे निवेदन दिलेलं आहे? वरुड तालुका ग्रामीण महाअनुभाव सेवा मंडळाच्या विद्यमाने आजचं जे निवेदन आहे, भगवान श्री चक्रस्वामी अवतार दिन जयंती करता सर्व शासकीय कार्यालयामध्ये जयंती चांगल्या पद्धतीने आनंदाने साजरी करण्याबाबत हा शासनाचा जी.आर. असून आणि सगळे जेवढे काही शासकीय आहे कार्यालय आहे, संपूर्ण शाळा आहे, कॉलेज आहे, या शाळा कॉलेजना तसे शासकीय कार्यालयांना आदेश देण्याबाबत आम्ही या तहसील कार्यालयामध्ये आलो आणि माननीय श्री तहसीलदार साहेब यांना निवेदनसुद्धा आम्ही आता दिलेलं आहे आणि पुढील कार्यवाही तहसीलदार साहेब करणार आहे। तरी सर्व मी शासकीय कार्यालयीन सर्व साहेबांना विनंती करतो की आपण ही 5 सप्टेंबर 2024ला होणारी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी अवतार दिन महोत्सव हा सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरा व्हावा अशी आमची वरुड तालुका ग्रामीण महाअनुभाव सेवा मंडळ व पंचकृष्ण महाअनुभाव सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही ही विनंती करत आहोत। काय सांगणार या विषयात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यालयात चांगली व्हावी यासाठी महानुभाव पंथीय मंडळींनी याचा सतत शासनाकडे पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करत असताना त्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने शासन निर्णय निर्गमित करून चक्रधर स्वामी जयंती प्रत्येक कार्यालयात साजरी झाली पाहिजे असा शासन निर्णय निर्गमित केला आणि त्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता माननीय श्री तहसीलदार साहेब हे तालुक्याचे बॉस आहे म्हणून त्यांनी सर्व त्यांच्या अधीनस्थ विभागाला व इतर विभागाला आदेश देऊन चक्रधर स्वामी जयंती एक चांगली साजरी करण्यात यावी याकरिता आम्ही या ठिकाणी सर्व महानुभाव पंथी मंडळींनी मान्य परमपूज्य परममहंत वैरागी बाबा यांचे नेतृत्वात यांचे मार्गदर्शनात या ठिकाणी निवेदन दिलं आणि 800 वर्षापूर्वीचे जे चक्रधर स्वामींचे विचार आहे, जे अस्पृश्यता निवारणाचं काम सर्वप्रथम चक्रधर स्वामींनी केलं, ते समाजापुढे कसं येईल या निमित्ताने चक्रधर जयंती झाली तर प्रत्येक शाळेमध्ये त्यावर चर्चा होऊन प्रत्येक विद्यार्थ्यापुढे, प्रत्येक जनतेपुढे, प्रत्येक नागरिकापुढे ते स्वामीचे विचार जाईल अशा उद्देशाने ही सर्व जयंती सर्व ठिकाणी साजरी व्हायला पाहिजे हा आमचा एक हेतू आहे आणि शासनाने शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे आम्ही शासनाचे आभार मानतो आणि सर्व विभागाने चक्रधर स्वामींची जयंती साजरी करावी असे आवाहन करतो। श्री चक्रधर स्वामी यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी व्हावी, वरुड तालुका ग्रामीण महाअनुभाव सेवा मंडळ तर्फे असे निवेदन वरुड तहसील कार्यालयात देण्यात आलेले आहे। या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी आज जमले होते। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।